दिवस यहोवाने घडविला, मन आमचे सारे आनंदित हो, आनंदित हो. आजचा दिवस यहोवाने घडविला, मन आमचे सारे आनंदित हो, आनंदित हो. प्रभूची महिमा मिळे, झाला जरी माझा अपमान, लहान थोर जरी सदा राही त्याच्यावर ध्यान. प्रभूची महिमा मिळे, झाला जरी माझा अपमान, लहान थोर जरी सदा राही त्याच्यावर ध्यान. प्रशंसा करू, आम्ही त्याचे गुण गाऊ, जेथे आम्ही जाऊ त्याची साथ आम्ही करू. स्तुती प्रशंसा करू, आम्ही त्याचे गुण गाऊ, जेथे आम्ही जाऊ त्याची साथ आम्ही करू. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना ह्या मिसेसच्या बलिदानात भाग घेण्यासाठी माझा आमंत्रण. आजच्या दिवसात पवित्र ख्रिस्त सभा स्मृती साजरा करते. संत चार्ल्स बोरोमियो महान गुरु त्याच्या जीवनातून आम्ही बघितलं तर त्याने पवित्र ख्रिस्त सभेमध्ये नूतनीकरण, नवीनीकरण आणण्यासाठी प्रयत्न केला. जेव्हा नवीनकरण आणतात तिथे पुष्कळ ऑब्जेक्शन येतो, पुष्कळ अडथळा येतो, पण त्यांनी आपल्या मनामध्ये विचार ठेवून ते ख्रिस्त सभेचे चांगल्यासाठी आहे असे समजून त्याने ख्रिस्त सभेला ह्या नूतनीकरण, विविध नवीनकरण आणून ख्रिस्त सभेमध्ये अभिवृद्धी केलेली आहे आणि आपले जीवन ख्रिस्त सभेसाठी समर्पित केलेले आहे. हा संतांच्या आश्रयाखाली आम्ही सुद्धा सर्व धर्मगुरू शिकलेले होते. नागपूरमध्ये सेमिनरी आहे, त्या सेमिनरी मध्ये आम्ही शिकलेले आहोत. आम्ही तिथे आहे ते सर्व आपल्या शिक्षक सेमिनर मध्ये जे शिकवत आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. त्यांना देवाने चांगलं आरोग्य द्यावे आणि तसंच हे प्रेषित कार्य त्यांच्या शिक्षणाद्वारे धर्मगुरू चांगलं शिकून चांगलं धर्मगुरू बनण्यासाठी तिथे त्यांना प्रभूच्या कृपेने भरावे म्हणून आपण या मिसेसच्या बलिदानात प्रार्थना करूया. आजचा शुभ संदेश आपल्याला खास करून सांगत आहे, जर तर मी प्रेषित व्हायचं आहे, मला सर्वस्व सोडायला पडतो, माझे घर, माझे दार, माझे भाऊ बहीण, माझे आई वडील सर्वस्व सोडून, तेव्हाच प्रभूचं प्रेषित होऊ शकतो, तो प्रभूचं शिष्य होऊ शकतो. जर तर आपण आपल्या जीवनातील पाहिलं तर एक कठीण सामना करायला आपल्याला पडतो. बरेच कठीण आहे, कसं की प्रेषित कार्य करायचं सोपं नाही. पुष्कळ वेळी आपल्याला वाटतं प्रेषित कार्य म्हणजे काही नाही, चर्च. प्रेषित कार्य म्हणजे चर्चच नाही, सर्वच आहे. देवाचे शब्द दुसऱ्याला देण्याचे, देवाची ओळख आणि ख्रिस्ताला माझ्या जीवनातील, आमच्या जीवनातील प्रथम स्थान दिला तरच मी खरोखर प्रेषित बनू शकतो. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आपल्या शब्दाने,
जो कोण स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे नाही येऊ शकतो तो माझा शिष्य नाही बनू शकतो. तर आपण याच्यावर मनचिंतन करूया. खरोखर आमच्या वर आम्ही आलेले क्रूस कसे करून घेतात. कधी कधी आम्ही कुरकुरू करतात देवा विरुद्ध आणि सर्व विरुद्ध. तर आपण थोडा वेळ मौन राहून आपल्यालाच आपण विचार करूया, मी खरोखर प्रेषित आहे का? मी प्रभूचा ना फक्त दाखवण्यासाठी मी प्रेषित आहे. माझे विश्वास प्रभूवर नाही पण दुसऱ्यांना सांगण्यासाठी आहे असं आहे. तर मी खरोखर प्रेषित होऊ शकत नाही. जर मी खरंच शिष्य आहे सर्व त्याग करायला पडतो आणि ते त्याग आणि त्या सर्व वस्तूंपासून आपण दूर राहतो तेव्हाच आपण तो प्रेषित होऊ शकतो. म्हणजे अर्थात जर माझे मन, माझे धन, माझा प्रेम सर्व प्रभूवर, तेव्हाच मी खरं प्रेषित बनू शकतो. नाहीतर माझं प्रेषित मी अर्धाच आहे, फुल नाही, मी संपूर्ण रीतीने नाही देत आहे. त्यासाठी आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आठवण करून देत आहे. जर आम्ही प्रेषित बनतात, आम्ही शिष्य बनतात, आम्ही किती मापाने आम्ही सोडून देतात. आम्ही कधी कधी 10 मापाने 10% सोडून देतात आणि 90% अटॅच असतात. तर आपल्याला प्रभू आज खास करून आठवण करतो तसं नाही होत आहे, तू 100% द्यायला पाहिजे. तर हे मनात ठेवून या मेसेजच्या बलिदानात आम्ही भाग घेऊया. आम्ही आमच्या जीवनातील पुष्कळ वेळी खरं प्रेषित बनण्यासाठी आम्ही चुकलेले आहोत. आपण क्षमा मागूया आणि सर्वजण एकत्रित म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बदभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्याने व कैकेयीने मी फार पाप केले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून इथे कुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बदभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनकडे नेवो. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्ता आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ बापा, संत चार्ल्स बोरोमियो ह्याचे अनुकरण करण्यास आम्हाला सहाय्य कर. आम्हाद्वारे तुझ्या ख्रिस्त सभेचे सतत नूतनीकरण कर आणि आम्हाला ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनवून आम्हाद्वारे त्याच्या प्रीतीचे जगाला दर्शन घडव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्यकडे परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. पौलचे फिलिप्पीला पत्र यातून घेतलेले वाचन. माझ्या प्रिय जनमो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसतानाही भीतीने आणि कापत आपले तारण साधून घ्या. कारण इच्छा करणे आणि कृती करणे हे तुम्हामध्ये आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर आणि वादविवाद न करता करा, यासाठी की या कुटील आणि विपरीत पिढीला तुम्ही निर्दोष आणि निरुपद्रवी अशी देवाचे निष्कलंक मुले अशी व्हावी. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसतं. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही आणि माझे श्रमही व्यर्थ झाले नाही. असा अभिमान मला ख्रिस्ताच्या थाळी बाळगण्यास कारण होईल.
तुमच्या विश्वासाचा यत्न आणि सेवा होताना जरी मी स्वतः अर्पीला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो आणि तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो. त्याचप्रमाणे तुम्ही आनंद माना आणि माझ्याबरोबर आनंद करा. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझा दुर्ग आहे. मी कोणाचे भय धरू? प्रतिसाद. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले. त्याच्या प्रीतीसाठी मी झटते, तेही की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील आणि त्याच्या मंदिरात ध्यान करीन. प्रतिसाद. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. ह्या जीविताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करीन. परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. खंबीर हो, हिम्मत धर. परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. प्रतिसाद. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. जयघोष. हालेलुया, हालेलुया. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी देवाने आपल्या सुवार्तेच्या द्वारे पाचारण केले आहे. हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू बरोबर मोठा लोकसमुदाय चालला होता. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जो कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ आणि बहिणी ह्यांचा आणि आपल्या जीवाचाही त्याग करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधवायची इच्छा असतात तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्यात इतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. नाहीतर कदाचित पाया घालल्यावर त्याला जर तो पुरा करता आली तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही. आता असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की जो 20,000 घेऊन माझ्याबरोबर येतो त्याच्यावर मला 10,000 निशी जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलास पाठवून सल्लोखाने बोलणे सुरू करेल. म्हणून त्याप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान.
मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से। आया है उजाला मेरे मन के अंधियारे में, सवेरा लेकर ये मेरा जीवन बदल गया है यीशु तेरे आने से। आया है उजाला मेरे मन के अंधियारे में, सवेरा लेकर ये मेरा जीवन। माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मानावा म्हणून प्रार्थना करा। अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या वाचाच्या पवित्र सभेचे कल्याण होवो। हे प्रभू, संत चार्ल्सच्या सणाच्या दिवशी आम्ही आणलेल्या दानावर तुझी कृपादृष्टी वळव। तू त्यास सद्गुणाचा पुतळा बनवलेस व त्याच्या अंतःकरणात धर्मसेवा कार्याविषयी अपार तळमळ निर्माण केलीस। या समर्पणाच्या कृपादृष्टीने सत्कार्य करण्यास आम्हाला प्रेरण दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभू तुम्हाबरोबर असो। तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा। प्रभू आमच्या परमेश्वराचे आभार मानूया। हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्व आभार मानवेत योग्य व दानदायक आहे। संत चार्ल्स बोरोमियो ह्याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे। त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस, त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतो। म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो। पवित्र 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 प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरलेले आहे। परम स्वर्गांचे जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य। परम स्वर्गांचे जयकार। प्रभू तू खरोखर पवित्र आहे, सर्व पवित्र आहे ते तू गम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्या आत्मा यांच्यावर येवो। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवून स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखसानापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व मधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नवे व शाश्वत करायचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। श्रद्धेच्या रसाच्या पुण्याचे घोष करूया। त्याच्या मनाच्या वापरण्याच्या स्मरणात ही पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व दानदायी प्याला अर्पण करतो। तुझे समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे
आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताची विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त वासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडून दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिच्या पती, सारे प्रसिद्ध व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आजच्या शुभ संदेश मध्ये आपल्याला प्रभू ख्रिस्ताने चांगल्या शब्दाने सांगितलं आहे, जर मी तिचा खरंच शिष्य व्हायचा आहे, मला सर्व त्याग करायला पडतो आणि तोच माझा शिष्य होऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने शुभ संदेशाला मला सांगितलं आहे. हेच मनात ठेवून प्रभूने शिकवलेली प्रार्थना सहजण एकत्रित म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझे इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज मला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मौत पडू दे नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाचे आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेरितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्ताच्या ईश्वरीकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती आणि प्रेम तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकमेकास प्रेम भावने शांती वंदन करूया. हा पहा, प्रभू येशू ख्रिस्त आहे, जगाचे पापे दूर करणारे देवाचे कोकरू. या कोकरूच्या भोजनात आम्ही भाग घेतलेले सर्वजण धन्य. स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल.
ही तेरा निशान, आगे बढ़े जवान, पीछे न हटना कभी। यीशु है तेरी चट्टान, क्रूस ही तेरा निशान, आगे बढ़े जवान, पीछे न हटना कभी। यीशु है तेरी चट्टान। मेरी नैया मझधार में डूबी, कौन लगावेगा पार। मेरी नैया मझधार में डूबी, कौन लगावेगा पार। केवल यीशु हो सकता है, केवल यीशु हो सकता है मेरी नैया का पतवार। उस ही तेरा निशान, आगे बढ़े जवान, पीछे न हटना कभी। यीशु है तेरी चट्टान। तेरे खातिर आया जगत में तुझको बचाने को। तेरे खातिर आया जगत में तुझको बचाने को। तेरे लिए यीशु ने खोला, तेरे लिए यीशु ने खोला मुक्ति के द्वार को। क्रूस ही तेरा निशान, आगे बढ़े जवान, पीछे न हटना कभी। यीशु ही तेरी चट्टान। क्रूस ही तेरा निशान, आगे बढ़े जवान, पीछे न हटना कभी। यीशु है तेरी चट्टान। आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना। हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते। मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते। तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही। तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर। तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते। मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस। आमेन।
प्रार्थना करूया. हे प्रभू, आपले सेवाकार्य प्रामाणिकपणे व चिकाटीने चालू ठेवण्यास संत चार्ल्सला ख्रिस्त प्रसादाकडून कृपाशक्ती मिळाली. आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त प्रसादाकडून आम्हाला देखील तशीच कृपाशक्ती व धैर्य दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर आशीर्वाद देवो. ज्या ख्रिस्त शांतीने आणि प्रेमाने तुम्हाला पाठवणी देत येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो. ओ हो, येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो. येशूचे गुण गाऊ, त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ, त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया. येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो. येशूचे गुण गाऊ, त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ, त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो.